हॅलो, नमस्कार सर्वांना. सर्वप्रथम ओम नमः शिवाय. मी कोमल स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मैत्रिणींनो, आज मी करणार आहे घरच्या घरी पॅडिक्युअर. पण मी हे पॅडिक्युअर करणार आहे पार्लर स्टाईलमध्ये. त्यामुळे मी इथे घरातली होम रेमेडी यूज न करता मी पार्लरमध्ये यूज. आता सध्या थंडी खूप वाढलेली आहे, त्यामुळे आपले पाय ड्राय होतात, टॅन होतात. तर टॅन रिमूव्हिंग कसं करायचं, पायांना सॉफ्ट आणि मॉइश्चराईज कसं करायचं, तर मी हे ह्या पॅडिक्युअरमध्ये दाखवणार आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. पण त्याआधी तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत तुमच्या फॅमिली मेंबरसोबत शेअर करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला आणखीन कोणत्या कोणत्या विषयावरती व्हिडिओ बघायला आवडतील. तुमचं एक सबस्क्रिप्शन आणि एक लाईक माझ्यासाठी खूप मोटिवेशन असतं. त्यामुळे प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला बिलकुल विसरू नका. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. मी इथे सर्वप्रथम पायाची वॅक्सिंग करून घेत आहे, कारण पायावर जमलेली डेड स्किन काढणं खूप गरजेचं असतं. अर्ध टॅनिंग तर वॅक्सिंगमुळेच निघून जातं पायाचं. त्यामुळे मी इथे काय काय घेतलेलं आहे तुम्हाला दाखवत आहे. सर्वप्रथम मी घेतलेले आहे पावडर, त्यानंतर मी घेतलेलं आहे हनीबीचं चॉकलेट वॅक्स, त्यानंतर वॅक्स स्ट्रीप आणि स्पॅच्युला. हे आईस्क्रीम स्पॅच्युला आहेत, जे स्पेशली वॅक्सिंगसाठीच मिळतात. मी इथे थोडं वॅक्स आधी गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं. त्यानंतर मी इथे पायाला सर्वप्रथम पावडर लावून घेते आहे. छान मी कोरडं करून घेतलं होतं पायाला. आधी धुवून घेतलेले होते मी पाय, त्यानंतर कोरडं करून त्यानंतर मी पावडर अप्लाय करते आहे. इथे आपल्याला चांगल्या प्रकारे पावडर लावून घ्यायची आहे, कारण की त्याच्यामुळे जर पायात काही मॉइश्चर असेल, थोडा घाम पाणी वगैरे काही राहिलेलं असेल तर ते निघून जातं आणि वॅक्स इझिली होतं. केसही पटकन निघतात, नाहीतर केस अर्ध्यातनंच तुटतात आणि ते तुटलेले केस निघत पण नाही लवकर. त्यामुळे आपण आधी पाय छान कोरडा करून मग नंतरून त्याच्यावरती पावडर अप्लाय करायची आहे. पावडर अप्लाय झाल्यानंतर मी इथे वॅक्स अप्लाय करते आहे. वॅक्स अप्लाय करण्यापूर्वी तुम्ही त्याची पॅच टेस्ट करून घ्या आणि त्यानंतर अप्लाय करा. आणि अप्लाय करायच्या वेळेस पण तुम्ही वॅक्स थोडंसं फुकून घ्या, कारण की ते गरम असतं. इथे माझं वॅक्स इतकं गरम नव्हतं, त्यामुळे ते इझिली अप्लाय होत होतं. आणि तुम्हाला जितकं करायचं आहे तितकं तुम्ही एका वेळेस अप्लाय करू शकता. मला आता हाफ वॅक्स करायचं होतं, हाफ लेग वॅक्स करायचं होतं, त्यामुळे मी पूर्ण गुडघ्यापर्यंत लावून घेतलेलं आहे एका वेळेस. आणि एका असे फुल स्ट्रिपने तुम्ही त्याला ओढा, कारण की हाफ स्ट्रिपने येणं खूप वेळ लागतो आणि पटकन ते धरायला पण जागा राहत नाही, त्यामुळे खूप त्रास होतो. तुम्ही बघू शकता इथे माझंही वॅक्स स्ट्रिप अडकली होती अप्लाय करताना. त्यामुळे तुम्ही फुल लेंथमध्येच स्ट्रिप यूज करा आणि खालून छान पॅक पकडून ठेवा, टाईट पकडून ठेवा, जेणेकरून तुमची स्किन पील होणार नाही आणि एकाच याच्यामध्ये पूर्ण वॅक्स जे आहे ते निघेल, केस मुळापासून निघतील. तुम्ही बघू शकता इथे डिफरंट दोन्ही साईडचा किती टॅन एकाच म्हणजे वॅक्समध्येच रिमूव्ह झालं. त्यानंतर मी इथे घेतलेलं आहे एक टबमध्ये कोमट पाणी. हे मी साधारण अर्धा टब पाणी घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये मी टाकते आहे अर्धा लिंबू. आपले पाय जिथपर्यंत बुडतील तितकं आपल्याला पाणी घ्यायचं आहे टबमध्ये. आणि कोमट किंवा तुम्ही गरम पाणी घेऊ शकता, पण खूप जास्त गरम घेऊ नका, त्याच्यामुळे चटका बसण्याची शक्यता असते. त्यानंतर मी यात टाकलेलं आहे खडे मीठ. तुम्ही साधं मीठही टाकू शकता. जर तुमच्याकडं खडे मीठ अवेलेबल नसेल तर तुम्ही साधं मीठ पण टाकू शकता. इथे माझ्याकडे खडे मीठ अवेलेबल होतं म्हणून मी टाकलेलं आहे. त्यानंतर मी यात टाकलेली आहे एक शॅम्पूची पुडी. ही आपली साधीच क्लिनिक प्लसची शॅम्पू आहे. हा तो माझ्याकडे होता एक सॅचेट अवेलेबल, त्यामुळे मी ते टाकून दिलं. आपण जेव्हाही कुठे बाहेर जातो तर शॅम्पूची बॉटल इतकी मोठी कॅरी करणं शक्य नसतं, त्याच्यामुळे मी असे छोटे छोटे शॅम्पूच्या पुड्या ज्या असतात त्या कुठे बाहेर ट्रिपला वगैरे जाण्यासाठी आणून ठेवलेल्या आहेत. त्यातलीच मी इथे एक यूज केलेली आहे. आणि छान फेस झाला तर ठीक, नाही झाला तरी ठीक. माझा इथे थोडाफारच फेस झाला आहे पाण्याचा. आपल्याला महत्त्वाचं आहे ते म्हणजे कोमट पाणी, मीठ
आणि लिंबू. शॅम्पू तर हे आपण ऑप्शनल असतं, त्याच्यामध्ये तुम्ही 10 मिनटं पाय बुडवून ठेवायचे आहे. छान पायाला शेक मिळतो. त्याच्यामुळे पायावरची जी पण काही धूळ माती जमा झालेली असती ती काढायला आपल्याला इझी होतं. आणि आपल्याला नंतरून पाय स्क्रब करायच्या वेळेस पण भिजलेले पाय असले तर इझिली करता येतात. 10 मिनटानंतर मी इथे पायाला छान रब करून घेते आहे. हा जो ब्रश आहे त्याने पायावरची डेड स्किन वगैरे काढून घेते आहे. छान आपले टाचा जर उरलेल्या असतील तर अशा भिजल्यानंतर त्या इझिली ती डेड स्किन निघायला मदत होते. त्यानंतर मी इथे छान असं घासून घेतलेलं आहे खालून तळपाय. त्यानंतर मी जे ब्लॅक साईड असते ब्रशची त्याने वरच्या साईडने पाय घासून घेतले. ती थोडीशी सॉफ्ट असे इरेझर टाईप असते ती, त्याने मी इथे घासून घेतलेला आहे. आणि हा ब्रश मी डीमार्टमधूनच घेतलेला आहे. काहीतरी 50-60 रुपयाला मिळतो. याला मला काय म्हणतात ते एक्झॅक्टली माहिती नाही आहे, त्यामुळे मी याला ब्रशच म्हणते. तुम्ही बघू शकता माझे पाय थोडेसे खराब झालेले होते, कारण की घरामध्ये धूळ खूप येते, त्यामुळे पाय खूप खराब होतात. लगेच रोज घासले तरी ते खराब होतात. आणि ज्यांच्याकडे ब्रश नसेल त्यांनी अशा प्रकारे लिंबाने देखील तुम्ही काय म्हणतात घासून काढू शकतात. जेणेकरून ब्रश पाहिजेच असं नाही आहे, किंवा ब्रश नसेल तर तुम्ही आपल्या टूथब्रशने देखील पाय साफ करू शकता, घासू शकता. लिंबाने देखील तुम्ही अशा प्रकारे आपली पायावरची धूळ डस्ट रिमूव्ह करू शकतात. खूप छान इफेक्ट मिळतो लिंबाने सुद्धा, कारण की लिंबामध्ये सायट्रिक ॲसिड असतं आणि सायट्रिक ॲसिड हे आपल्याला डेड स्किन काढण्यासाठी किंवा टॅन रिमूव्ह करण्यासाठी खूप गरजेचं असतं. त्यामुळे आपण कुठल्याही क्लिनिंगमध्ये लिंबाचा वापर हा करतच असतो. त्यानंतर मी इथे पायातले आपले दागिने काढून घेते आहे, पैंजण, जोडवे. आणि त्यानंतर मी करणार आहे इथे क्लिन्झिंग. मी इथे घेतलेलं आहे हे आयुर्चं क्लिन्झिंग मिल्क घेतलेलं आहे. हे क्लिन्झिंग मिल्क माझ्याकडे होतं, मी हेच वापरते आहे. तुमच्याकडे क्लिन्झिंग मिल्क नसेल तर तुम्ही लिंबानेच आपलं क्लिन्झिंग करू शकताय. त्याला छान लिंबू अर्धा कापायचा, त्याच्यावरती थोडंसं मीठ किंवा आपली पिठी साखर टाकून आपण त्याने क्लिन्झिंग करू शकतो आहे. ते क्लिन्झिंगचं आणि स्क्रबचं दोन्हीही काम करतं. इथे माझ्याकडे अवेलेबल होतं क्लिन्झिंग मिल्क, त्यामुळे मी तेच वापरलेलं आहे. मी इथे तुम्हाला सगळं एकाच पायावरती करून दाखवते आहे, जेणेकरून व्हिडिओ खूप मोठा झाला असता, म्हणून मी एकाच पायावरती तुम्हाला इथे अप्लाय करून दाखवते आहे. छान 10 मिनटं क्लिन्झिंग मिल्कने मी मसाज केलेला आहे इथे. आणि क्लिन्झिंग मिल्क पूर्ण आपल्या पायात सोक होईपर्यंत त्याला मसाज करायचा आहे, जेणेकरून जी पण डस्ट आहे, डलनेस आहे तो निघून जायला आपल्याला मदत होते. छान बोटांच्या मध्ये, नखांच्या कडेला, तुम्ही टाचांना सगळीकडे असं छान क्लिन्झिंग मिल्कने मसाज करून घ्यायचं आहे. त्यानंतर मी इथे घेतलेलं आहे डॉक्टर रशल यांचं डी-टॅन स्क्रबने देखील तुम्ही छान मसाज करू शकता. तुमच्याकडे स्क्रब अवेलेबल नसेल तर तुम्ही मी सांगितल्याप्रमाणे लिंबू आणि साखरेने करू शकता स्क्रब, किंवा कॉफी आणि आपली पिठी साखर टाकूनही तुम्ही स्क्रब करू शकता. त्यानेसुद्धा खूप चांगल्या प्रकारे स्क्रब केलं जातं. इथे मी स्क्रब झाल्यानंतर छान पाण्याने धुवून काढते आहे. स्क्रब देखील मी पूर्ण 10 मिनटाचं मसाज घेतला होता पूर्ण पायाला. मी दोन्ही पायाला केलं होतं, पण मी इथे तुम्हाला आत्ता एकाच पायाला दाखवते आहे सगळं, कारण की व्हिडिओ खूप मोठा झाला असता. त्यामुळे मी इथे क्लिन्झिंग केलं फर्स्ट, त्यानंतर स्क्रब केलं, आणि आता मी हे पाय धुवून घेते आहे पहिले, जेणेकरून आपल्याला पुढची प्रोसिजर करता येईल. नखांच्या कडेला जे आपलं अडकलेली असते धूळ वगैरे, ती पण याच्यामुळे निघून जाते. छान तुम्ही पायाला घासून काढा. त्यानंतर तुम्ही सगळ्यात पहिले नखं काढून घ्या. इथं माझे नखं काढलेले होते, त्यामुळे मी ही स्टेप नाही केली. आणि त्यानंतर मी इथे काढते आहे
माझे पायाचे क्युटिकल रिमूव्ह करते आहे मी इथे. तुमचे नखं जर काढलेले असेल तुम्ही ती स्टेप स्किप करू शकता, जशी मी केलेली आहे. आणि हे क्युटिकल काढणं खूप गरजेचं असतं, कारण की इथे आपली पूर्ण डेड स्किन जमा झालेली असते. नखांच्या मध्ये, नखांच्या बाजूला, नखांच्या आतमध्ये जर काही माती वगैरे गेलेली असेल तर तीही काढायला आपल्याला इझी होतं. ह्या टूलला काय म्हणतात मला माहीत नाही, पण हे खूप उपयोगी आहे. माझ्याकडे पॅडिक्युअर किट नाही आहे, पण हे एक आहे असं. मी घेतलं होतं लोकल शॉपमधूनच, जे मला खूप उपयोगी पडतं. असे क्युटिकल रिमूव्हज करायला, नखांच्या आतमध्ये जर काही धूळ वगैरे अडकलेली असेल तर. शक्यतो मी नखं वाढू देत नाही, पण जर कधी वाढलेच तर याने काढायला खूप इझी होतं. त्यानंतर मी इथं घेतलेला आहे D10 फेस पॅक. हा पण डॉक्टर रशलचाच आहे. तो मी असा एका बाउलमध्ये काढून घेतला, त्यात थोडंसं पाणी टाकलं, त्याला थोडंसं पातळ केलं आणि असं एकदम थिन लेअर मी इथे लावते आहे. तुम्ही बघू शकता आहे. आपल्याला पूर्ण पायाला हा फेस पॅक, हा जो पॅक आहे तो आपल्याला अप्लाय करायचा आहे. तुम्ही थिक लेअर पण लावू शकतात, पण ती सुकायला खूप वेळ लागतो, त्यामुळे मी इथे थिनच लेअर लावते आहे. तुम्ही मागून पुढून सगळीकडनं लावा. 10 मिनटानंतर पॅक सुकल्यावरती मी इथे पाण्याने त्याला धुवून घेते आहे. पॅक सुकल्यानंतर तुम्ही लगेच धुवून टाका, कारण की जर पॅक खूप वेळ राहिला तर आपल्याला स्किन ड्राय होते त्याच्यामुळे आणखीन. फेस पॅक हा ऑइल काढण्याचं काम करत असतो आपल्या चेहऱ्यावरचं, बॉडीवरचं. इथे माझ्याकडं मॅनिक्युअर पॅडिक्युअर किट नव्हतं, म्हणून मी आपलं जे फेससाठी यूज होतं तेच मी इथं यूज केलेलं आहे सगळे प्रोडक्ट. त्यानंतर मी इथे छान पाय वाईप करून घेतलेले आहे, कोरडे करून घेतलेले आहे. पाय धुतल्यानंतर त्याला जास्त चोळायचं नाही, रगडायचं नाही, नाहीतर घासून घासून ते आणखीन लाल होतात, रॅश पडतील त्याच्यावरती. त्याच्यामुळे असं एकदम सॉफ्टली जेंटल हाताने त्याला वाईप करून घ्या. त्यानंतर मी इथे घेतलं आहे डॉक्टर रशलचं D10 क्रीम घेतलेलं आहे मी इथे, जे आपल्याला मॉइश्चरायझरचं काम करणार आहे. तुमच्याकडे मॉइश्चरायझर असेल तर तुम्ही तेही लावू शकता आहे, पण माझ्याकडे इथे हे मसाज क्रीम आहे, तर मी हेच यूज करते आहे इथे. आपल्याला इथे छान पायाला असा मसाज करून घ्यायचा आहे क्रीमने, जेणेकरून ती क्रीम आपल्या पायामध्ये पूर्ण मुरली पाहिजे आणि आपले पाय एकदम हायड्रेट राहिले पाहिजे. कारण की आत्ताच आपण पॅडिक्युअर केलेलं आहे आणि त्याच्यावरती जर आपण क्रीम नाही लावलं, मॉइश्चरायझर नाही लावलं तर ते ड्राय होण्याची शक्यता असते फेस पॅकमुळे. त्यानंतर हे मॉइश्चर लॉक करून ठेवण्यासाठी आपण इथे सॉक्स घालायचे आहे पॅडिक्युअरनंतर. हे खूप गरजेचं आहे, नाहीतर पॅडिक्युअर केलं आहे आणि लगेच त्याच्यावरती धूळ बसली तर त्याचा काहीच उपयोग होणार नाही, त्याचा तुम्हाला काहीच इफेक्ट जाणवणार नाही. तर बघितलं मैत्रिणींनो, हे होतं माझं छोटंसं पॅडिक्युअर घरच्या घरी. आपण खूप इझिली आणि खूप कमी वेळामध्ये करू शकतो. व्हिडिओ बघितल्याबद्दल, शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू. आणि व्हिडिओ बघितला आहे तर प्लीज आता चॅनलला सबस्क्राईब करूनही जा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला बिलकुल विसरू नका. बाय.